बंधूंनो, आज मी दोन विषयांवर बोलणार आहे. एक तर केंद्रीय बजेट आणि काल महानगरपालिकेमध्ये जे बजेट ठेवलं गेलं त्या दोन्ही बजेटच्या बाबतीमध्ये मी बोलणार आहे. आणि सर्वात प्रथम मी केंद्रीय बजेटबद्दल मी बोलेल. त्याचं कारण असं की कालच मी पत्रकार परिषद ठेवली होती, परंतु काल याचं बजेट असल्या कारणाने कॉर्पोरेशनचं महापालिकेचं बजेट असल्या कारणाने मी आजची ही पत्रकार परिषद ठेवलेली आहे. केंद्रीय बजेट बद्दल बोलत असताना गेल्या 6 वर्षामध्ये हे 7वं बजेट मोदी सरकारचं होतं आणि सातत्याने 7 वर्ष जर आपण जर पाहिली असेल तर याच्यामध्ये कष्टकरी असेल, शेतकरी असेल, सर्वसामान्य असेल, या सगळ्या लोकांना अपेक्षा असते की बजेटमध्ये काहीतरी आपल्याला तरतूद मिळेल किंवा बजेटमध्ये आपल्याला काहीतरी दिलासा मिळेल. दुर्दैवाने अतिशय फसवं बजेट केंद्रीय ज्या या आहेत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ते मांडलेलं आहे. मला आश्चर्य एका गोष्टीचं वाटतंय की या देशामध्ये गेल्या 5-6 वर्षामध्ये 2 कोटी नोकरीची आश्वासनं देणारं नरेंद्र मोदींचं सरकार ते तर करू शकले नाहीत, परंतु आकडेवारी, सरकारची आकडेवारी जी आहे ती गेल्या 1 वर्षामध्ये जवळजवळ 3 कोटी नोकऱ्या ह्या देशामधल्या संपलेल्या आहेत. त्या नोकऱ्या ज्या आहेत गेलेल्या आहेत. आता नवीन जी घोषणा केली गेलेली आहे की त्याच्यामध्ये 60,000 नोकऱ्या 60,000 नोकऱ्या ते 60 लाख हो 60 लाख म्हणजे कोटीवरनं उडान आता 2 कोटीवरनं 60 लाखावर आले. प्रश्न असा आहे की ह्या 60 लाख नोकऱ्या येणार कुठून? कारण शाश्वत नोकऱ्या ज्या आपल्या नवरत्नमधून आणखीन ज्या कोर इंडस्ट्रीमधून येत होत्या त्या सगळ्या इंडस्ट्रीचा सगळा पट्ट्याबोळ झालेला आहे. नवरत्न आमची विकलेली आहेत अर्धे अधिक, आता उरलेली विकायला निघालेली आहे, ज्याच्यामध्ये आपण लाईफ इन्शुरन्स म्हणतो, जीवन विमा ही अतिशय आश्वासक असलेला हे आपलं नवरत्नापैकी एक रत्न आहे, तेही विकायला काढले. त्याच्यातल्या भाग भांडवल जे सरकारचं आहे ते विकायला काढलेलं आहे. मग नोकऱ्या कुठून येणार? आणि म्हणून हा एक जुमलेबाज सातत्याने 7 वर्ष एक जुमलेबाज असा अर्थसंकल्प मी जर म्हटलो आणि फसवा अर्थसंकल्प मी जर म्हटलो तर त्याच्यामध्ये अतिशयोक्ती होऊ नये. आपल्याला माहिती असेल की याच्यामध्ये जी केंद्रीय ही जी आहे एक योजना जी EGS ज्याला MRGS आपण म्हणतो, त्याचा सुरुवातीच्या 2 वर्ष त्याचा मजाक उडवला गेला. त्याच्या बाबतीमध्ये फार अद्वा बोलले. स्वतः प्रधानमंत्री याच्यामध्ये पार्लमेंटमध्ये बोलले आणि त्याचाच आधार घेऊन याच्यामध्ये काही प्रावधान केलं गेलं होतं मागच्या वेळेला आणि त्याच्या अगोदरच्या वेळेला. आज याच्यामध्ये MRGS मध्ये त्याचा जो हे होता त्याचा प्रावधान होतं ते कमी करण्यात आले. म्हणजे गरीबाला जी नोकरी मिळणार होती किंवा रोजगार मिळणार होता तो मिळणार नाही. म्हणून हे 60 लाख कुठून रोजगार पैदा होणार आहे? ज्या विभागातून मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार मिळणार आहे त्याला प्रावधानच नाही आहे, त्याला प्रोव्हिजनच नाही आहे, तर रोजगार कुठून निर्माण होणार? हा माझा प्रश्न आहे. शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये मी तर असं म्हणेन की नरेंद्र मोदीजीने शेतकऱ्यांच्या बाबतीत त्यांचा असलेला दृष्टिकोन आपल्याला माहिती आहे. 370 दिवस ज्या शेतकऱ्यांनी दिल्लीला ठाण मांडून बसले होते, 700पेक्षा जास्त लोकांनी शहादत दिली, त्या शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये साधा उल्लेखही कधी नरेंद्र मोदींनी त्या 370 दिवसात केला नाही. उलट त्या बाबतीमध्ये नेहमीच शेतकऱ्यांचा मजाक उडवण्याचा प्रयत्न झाला. त्यांना आतंकवादी बोलण्यात आलं, त्यांना आणखीन काही दूषणं लावण्यात आली. आम्ही जेव्हा आमचे नेते राहुल गांधींनी ही मागणी केली की जे शहादत झालेले आहेत, ज्यांचा
मृत्यू झालेला याच्या आंदोलनाच्या दरम्यान त्यांच्या परिजनांना त्यांना आपण मुआवजा द्या, तोही देण्यात आलेला नाही. राज्य सरकारने जो दिला तो दिला, जो पंजाब सरकारने, जिथे आमचं सरकार आहे त्यांनी तो दिला, परंतु केंद्राची जबाबदारी बनते त्यांनी ते दिलेलं नाही. उलट याच्यामध्ये आता त्यांनी खताच्या सबसिडी कमी करून टाकल्या. म्हणजे हा शेतकऱ्यावर हा सूड उगवण्याचं पाप परत एकदा मोदी सरकारने केलेलं आहे, असं मी जाहीर या ठिकाणी आरोप करत आहे. आणि आकड्यानिशी करतोय तो, म्हणजे तो काही आरोप म्हणता येणार नाही. आणि म्हणून या देशाच्या नागरिकांना 84% नागरिकांची परिस्थिती ही खालवलेली आहे. ज्या पद्धतीने महागाईचा आगडोंब झालेला आहे, सर्वसामान्याला जगणं मुश्किल झालेलं आहे. तरुणांना नोकऱ्या मिळत नाहीये, शेतकऱ्याला त्याच्या हक्काचा खत पाणी मिळत नाहीये, तो याच्यामध्ये शेतीमध्ये काम करू शकत नाही. शेतीची अवजार आहेत ती महागलेली आहेत, त्याच्यावर सबसिडी नाही, नोकऱ्या नाहीत. मग हे सरकार कोणासाठी काम करते? जे आम्ही वारंवार आरोप करतोय आणि आकड्यानिशी आरोप करतोय, या बजेटमध्ये तर जाणवतंय असं की यांच्याकडे पैसेच कुठे आहेत. काही ठिकाणी त्यांनी ज्या घोषणा केल्या आहेत, पैसे कुठे आहेत? म्हणजे ज्याला आपण म्हणतो घरामध्ये आपण जेव्हा आपला खर्च भागत नाही तेव्हा आपण काही गोष्टी गहाण ठेवतो, काही विकतो. अशा पद्धतीची परिस्थिती मोदी सरकारची या देशामध्ये झालेली आहे. आणि मग उरल्या सुरल्या कंपन्या विकायच्या, त्यांना सुद्धा याच्या मातीमोल भावामध्ये खरेदी करणारे त्यांचेच मित्र, अदानी असतील, अंबानी असतील किंवा तत्सम अर्धा त्यांचे मित्र, तेच ते सगळे खरेदी करतात आहेत. आणि ह्या देशाची संपत्ती स्वतःकडे एकवटलेली आहे. हे करत असताना आपल्याला लक्षात येत असेल की देशाच्या 84% लोकांची संपत्ती कमी होते, मात्र यांच्या 10 मित्रांची संपत्ती वाढते. जगामध्ये त्यांचा नंबर, अदानीचा नंबर कधीतरी पहिला असतो, कधी अंबानीचा नंबर पहिला असतो. आणि काय चाललंय ह्या देशामध्ये? आणि म्हणून त्यांच्यावर भाष्य करत असताना मला आणखीन एक गोष्ट सांगायची आहे, जी की इतकी दुर्दैवी आणि इतकं याचं कसं सरकार असू शकतं. सरकार हे देशाचं असतं, देशाच्या नागरिकांचं असतं, आणि देशाच्या नागरिकांच्या व्यथा ह्या दिसल्या पाहिजेत अशी एक अपेक्षा असते. यांनी गरिबाला कसल्या प्रकारचं, ना कष्टकऱ्याला, कामगाराला कसल्या प्रकारचं दिलासा दिला, ना शेतकऱ्याला दिलासा दिला, ना तरुणांना दिलासा दिला. सुरक्षेच्या बाबतीमध्ये तर बोंब आहे सगळी. सगळ्या राज्यांमध्ये काय चाललंय आपण सगळं पाहत आहात. आणि या पार्श्वभूमीवर त्यांनी जो कॉर्पोरेट टॅक्स आहे तो मात्र कमी केला. म्हणजे मला कळतच नाही की हे सरकार उघडपणे ज्या कॉर्पोरेट लोकांनी पैसे कमवले, पैसे कमवत आहेत, दिवसा ढवळ्या लूट करत आहेत या देशाची, त्यांचा कॉर्पोरेट टॅक्स कमी केला. म्हणजे मोदी सरकार हे, आम्ही जेव्हा म्हणतो की त्यांच्या ठराविक मित्रांसाठी, उद्योगपतींसाठी काम करत आहेत, हे परत एकदा साबित झालेलं आहे. कॉर्पोरेट टॅक्स आम्हाला अपेक्षा होत्या वाढेल, कारण तो वाढलाच पाहिजे. आज त्यांनी कमवलेले पैसे ह्या देशाचे पैसे आहेत, या देशामध्ये कमवलेले पैसे, त्याचा उपयोग शेतकऱ्यासाठी झाला पाहिजे होता, कामगारांसाठी झाला पाहिजे होता. तसं चित्र दिसत नाही. त्याचबरोबर आपल्याला माहिती आहे की अनऑर्गनाइज सेक्टरसाठी त्यांनी एक स्कीम जाहीर केली. ते घोषणाबाजी करण्यामध्ये फार हुशार आहे. असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी सामाजिक सुरक्षा संहिता 2020 हा कायदा संमत केलेला आहे. कायदा तो संमत झाला, अर्थसंकल्पामध्ये पैसे कुठे आहेत त्याला? म्हणजे एकतर देशाचा संघटित जो विभाग आहे त्याची पूर्णतः गेल्या 7 वर्षात वाढ लागलेली आहे. एकेकाळी 13% संघटित क्षेत्र या देशात होतं. मी कामगार क्षेत्रातला आहे, त्यामुळे मी त्या कामगार क्षेत्रामध्ये गेली 35 वर्ष काम करतो. आज तो 13% संघटित असलेला क्षेत्र हा 7% आलेला आहे. म्हणजे 93% असंघटित क्षेत्र ह्या देशामध्ये तयार झाले. आणि त्याच्यासाठी हा कायदा जो काळाची गरज होती तो नुसता तिथे जाहीर केलेला आहे, सामाजिक सुरक्षा संहिता 2020, परंतु त्याच्यामध्ये एकही पैशाचं त्यांनी प्रोव्हिजन केलेलं नाही. त्यामुळे ते फक्त आणि फक्त कागदावरच राहणार आहे. शिक्षण क्षेत्रामध्ये सुद्धा 1.4 लाखाची तरतूद करण्यात आलेली आहे.
त्यात 63 कोटी शालेय शिक्षणासाठी आणि 41,000 कोटी उच्च शिक्षणासाठी आहे. मात्र नवीन शिक्षण धोरण झालं, राबवणार कसं? पैसे कुठे? त्यामुळे मोदींच्या स्वभावाप्रमाणे निर्मला सीतारामनच्या त्या आर्थिक बुद्धिमत्तेला जे पटतंय, दुर्दैवाने आम्हाला ते पटवून घ्यावं लागतंय देशाला, त्या पद्धतीने परत एकदा या देशाच्या गरिबाची, कष्टकऱ्याची, शेतकऱ्याची, सर्वसामान्याची लूट करणारा आणि कॉर्पोरेट क्षेत्राला आणि त्यांच्या मित्रांना कॉर्पोरेट टॅक्स कमी करून त्यांची संपत्ती वाढवणारा हा देशाचा अर्थसंकल्प आहे असं मी म्हटलं तर त्याच्यामध्ये अतिशयोक्त होऊ नये. खऱ्या अर्थाने कोविडच्या पार्श्वभूमीवर आरोग्य क्षेत्रामध्ये आमूलाग्र बदल होण्याची अपेक्षा होती. दुर्दैवाने तसं काहीही दिसलेलं नाही. कोविड आपण भोगलंय, अजूनही भोगतोय आपण. कोविडवर अजून मात केलेली नाही, परंतु देशाच्या अर्थसंकल्पामध्ये कोविड सारख्या अति महत्वाच्या पॅन्डेमिक जो आहे अख्ख्या जगभरामध्ये, त्याच्यासाठी काहीही तरतूद किंवा योग्य तरतूद केलेली नाही. आपल्याला आठवत असेल गेल्या याच्यामध्ये बजेटमध्ये 35,000 कोटी वॅक्सिनेशनसाठी ठेवलेले होते. या देशामध्ये 150 कोटी लोकांचं वॅक्सिनेशन झालंय हे ऍडव्हर्टिजमेंट करत असताना ते केलेलं आहे. त्या राज्यांनी त्याच्यामध्ये पुढाकार घेऊन केलाय. मुंबई सारख्या ठिकाणी 90% जास्त वॅक्सिनेशन स्वतः इथल्या लोकांनी केलेलं आहे. आश्चर्य एका गोष्टीचं वाटतंय, 35,000 कोटी जे गेल्या बजेटमध्ये तरतूद केली होती ते गेले कुठे? किती खर्च झाले? नागरिकांचे पैसे आहेत, तुमचे माझे पैसे आहेत, गरिबाचे पैसे आहेत. त्याच्याबद्दलचा एकही शब्द ह्याच्यामध्ये वापरलेला नाही. आणि म्हणून हे पूर्णतः गेली 7 वर्ष सातत्याने मोदी सरकार हे फक्त आणि फक्त या देशाच्या उद्योगपतींसाठीच सरकार चालवत आहेत असा जो आम्ही आरोप करतोय, तो आरोप सुद्धा योग्य आहे असं मला मुद्दाम या ठिकाणी सांगावंसं वाटेल. एक गोष्ट जी अतिशय भावनिक आणि उत्तर भारतीय समाजाचा अपमान करणारा एक संदेश आणि अपमान करणारं वाक्य देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलेलं आहे. आपल्याला आठवत असेल, याच्यामध्ये आपल्या सभागृहामध्ये याचं उत्तर देत असताना त्यांनी एक वाक्य वापरलं. काय वाक्य आहे ते? राहुल गांधी उत्तर भारतीयों की तरह उत्तर भारतीय स्टाइल में बोलते. काय याचा अर्थ काढायचा? ज्या प्रदेशाने 14 पैकी 9 पंतप्रधान दिले, ज्याच्यामध्ये स्वतः नरेंद्र मोदी बनारस मधून लढतात आणि या देशाचे पंतप्रधान होतात, त्या राज्याचे मुख्यमंत्री उत्तराखंडामध्ये येतात आणि त्या प्रदेशाचे मुख्यमंत्री बनतात. यूपी स्टाईल म्हणजे काय? माझा प्रश्न आहे त्यांना की तुम्ही आयुष्यभर अशाच पद्धतीने धार्मिक तेढ निर्माण करता, प्रांतिक तेढ निर्माण करता आणि आज तुम्ही उत्तर भारतीयांचा सुद्धा अपमान करताय. मला खात्री आहे की येणाऱ्या निवडणुकीमध्ये उत्तर भारतीय समाज, मुंबई मधला उत्तर भारतीय समाज हा निर्मला सीतारामन यांच्या वाक्यावर त्यांना भाजपला मुंहतोड जवाब दिल्याशिवाय राहणार नाही. असं कसं म्हणता येईल? एखाद्या विरोधी पक्ष नेत्याने मांडलेलं त्यांचे विचार आहेत ते त्यांनी आकडेवारीसहित तुमचा सगळा अर्थसंकल्पाचा सगळी चिरफाड केली. राहुल गांधींनी प्रत्येक आकडा घेतला, त्यांनी प्रत्येक याचं प्रावधान घेतलं. जे तुम्ही सांगता इतकं आम्ही करू तितकं करू, कसं करणार हा प्रश्न विचारला. पैसे कुठून आणणार? अंबानी पैसे देणार नाही, अदानी पैसे देणार नाही. जे पैसे कमवून गेले ते देशच सोडून गेले. अंबानी तर देशामध्ये नाही अशी आमची माहिती आहे. आणि मग अशा वेळेला ह्या देशाच्या जनतेचा सगळा पैसा अशा पद्धतीने एकत्र करायचा, त्यांना जनतेला गरीब करायचं आणि काही श्रीमंतांना फक्त त्यांचे खिशे भरायचे आणि त्यांना इथून आपल्या देशातनं पळून जायलाही मदत करायची, अशा पद्धतीचं पाप केंद्रीय सरकार करत आहे. मी त्याचा
तीव्र शब्दामध्ये या ठिकाणी निषेध करतो आणि आम्ही मुंबई काँग्रेसने मुंबईभर आम्ही होर्डिंग्स लावल्या आणि अतिशय पोकळ, अतिशय पुचक, अतिशय खोटा अर्थसंकल्प असा आम्ही लावलेलं आहे. मला काही पत्रकार मित्रांनी सुद्धा विचारलं या बाबतीमध्ये. मी म्हटलं, म्हणून मी आज पत्रकार परिषद घेतली. इनमें से अगर एक भी आंकड़ा गलत है तो मैं माफी मांग लूंगा. ये सारे आंकड़े जो मैं कह रहा हूं, ये सारे बजटरी उनके भाषण में उन्होंने जो बात कही वही एक बात और आम आदमी के लिए 400 वंदे भारत ट्रेन लोगों के, हाँ उन्होंने कहा है पैसे कहाँ है लोगों के पास. अच्छा, उनके पास पैसे कहाँ है, कहां से आएंगे. आपको याद होगा जब यूपीए 1 यूपीए 2 थे तभी लालू प्रसाद जी इसके ये थे रेल मंत्री थे और उन्होंने रेल जैसा विभाग प्रॉफिट में लाया, सरप्लस होता था. आज ये हालत है. गरीब रथ आज भी जो गरीब जाता है, जो गरीब रथ विभिन्न राज्यों से चलता है, गरीबों के लिए उन्होंने किया. ये 400 वंदे भारत ट्रेन कहां से आएंगी, बताना तो चाहिए ना. अगर बजट है तो बजट में ये भी होना चाहिए, ये घोषणा है, ये उसके लिए पैसे हैं. ऐसा ही बजट होता है. बजट ऐसा नहीं होता कि हमने सिर्फ घोषणा की. हालांकि 7 साल तो हम घोषणाएं देख रहे हैं, इसलिए मैं जुमलेबाज बजट ये कह रहा हूं. और इसलिए ये बजट का बड़े कड़े शब्दों में हम इसकी निंदा करते हैं. और गरीब विरोधी नरेंद्र मोदी ये जो हम नारा देते हैं हमेशा, ये बात बिल्कुल एक बार साबित कर दिया नरेंद्र मोदी जी ने कि ये सरकार सिर्फ और सिर्फ पूंजीपतियों के लिए, खास करके उनके चंद दोस्तों के फायदे के लिए कॉर्पोरेट टैक्स की कमी करना, ये जाहिर करता है ये इस देश की जनता की सरकार नहीं है, इस देश का बजट नहीं है. जरा कॉर्पोरेशन के बजट पे भी आ जाओ आप लोग, तो उसमें बहुत ज्यादा मुझे भी रुचि है. हाँ, हर साल रुचि थी. पिछली बार भी मैंने किया था, आपने दिखाया ना, मैं कुछ नहीं कर सकता. उसको बता रहा हूं, उनको बता रहा हूं. खैर मैं उसके बारे में ये लास्ट के लिए है. एक गोष्ट, यंदा महानगरपालिकेचा अर्थसंकल्प तुमचा जास्त आवडीचा विषय आहे आणि 2022-23चा 45,949.21% कोटीचा सादर केला आणि 2021-22च्या 39,038.83 कोटी रुपयांच्या तुलनेत सुमारे 7,000 कोटींचा म्हणजे 17% अधिकचा हा अर्थसंकल्प आहे. हे आकडे बोलके आहे. मला आश्चर्य एका गोष्टीचं वाटत आहे की मी सुरुवातीलाच सांगेन की फुगीर अर्थसंकल्प हा आहे. फुगवून सांगितल्याच्या नंतर जास्त काहीतरी होईल असं काही समजण्याचं काहीच कारण नाही. मला आठवतंय की 2016-17 साली कॉर्पोरेशनचं बजेट हे 37,052.52 कोटी रुपये होतं. 2017-18 साली ते 25,141 कोटी अकाउंट झाले. का झालं? कारण त्यावेळेला आयुक्त अजय मेहता यांनी जवळजवळ 12,000 कोटीने ते कमी केलं होतं, कारण ते नुसतं दाखवून उपयोग नाही, त्याची कामं झाली पाहिजे. आता 2018-19 मध्ये त्या 25,141 कोटीचं 27,258 कोटी 7.7 कोटी म्हणजे 1900 कोटीने वाढलं. 2019-20च्या वेळेला 30,792.59 कोटी म्हणजे 3,000 कोटीने वाढलं. 2020-21ला 33,441.2 कोटी रुपये म्हणजे 3,000 कोटीने वाढलेलं. आणि 21-22 म्हणजे आपला गेलेलं वर्ष जे आहे त्याच्यामध्ये 39,038.83 कोटी रुपये इतका बजेट वाढलेलं आपण पाहिलं.
म्हणजे त्याच्यामध्ये वाढीचं बजेट या वेळेला मात्र जवळजवळ 7,000 कोटींनी वाढलेलं हे बजेट आहे. आता आम्ही साधारण असं विचार करतो आहेत की गेल्या वर्षाचं कोविडचा काळ होता आणि त्याच्यामध्ये महापालिकेने कोविड काळामध्ये अतिशय चांगलं काम केलं, याबद्दल काही दुमत असण्याचं कारण नाही, कारण जगाने यांची प्रशंसा केली. अख्ख्या जगामध्ये मुंबईने अतिशय चांगल्या पद्धतीने करोना काळामध्ये काम केलं, याबद्दल दुमत नाही. परंतु आपल्याला एक गोष्ट मी निदर्शनास आणून देऊ इच्छितो की चालू अर्थसंकल्पात विशेष निधी तथा राखीव निधी याच्यामधून काढलेले जे पैसे आहेत, हे विशेष निधी किंवा राखीव निधी हा मी मध्यंतरी सुद्धा एकदा आपण पत्रकार परिषद घेतली होती. कोस्टल रोडसाठी काही पैसे या निधीतून जेव्हा काढले होते त्यावेळेला आम्ही पत्रकार परिषद घेतली होती, आपल्याला सगळ्यांना आठवत असेल. त्यामुळे कारण माझे विरोधी पक्ष नेते आहेत हे मला वारंवार तुम्हाला सांगावं लागतंय आणि तरी सुद्धा आपण तो मला प्रश्न विचारत असता म्हणून म्हणतोय की आम्ही यापूर्वी या बाबतीत ही निदर्शनास आणून दिली. आता सुद्धा जर आपण जर पाहिलं तर या निधीमध्ये गेल्या वेळेच्या ह्याच्यामध्ये 27% एवढी तिथून हा पैसे विड्रॉ केलेले होते किंवा काढलेले होते. या वेळेला त्याच्यामध्ये वाढ होऊन हे साधारण 32%. हा फार मोठा आकडा आहे, हा छोटा आकडा नाही. आम्हाला एक गोष्ट मात्र नक्कीच सांगावंसं वाटेल की या वेळेला ज्या गोष्टी ह्या मुंबई शहरासाठी महानगरासाठी आवश्यक आहे, मग त्याच्यामध्ये नालेसफाई असेल, रस्ते असतील, बाकीच्या सगळ्या गोष्टी असतील, ह्या सगळ्या गोष्टीसाठी लागणारा पैसा हा तावदान केलंच पाहिजे. परंतु एकंदरीत चित्र असं झालेलं ज्याच्या बाबतीमध्ये मी अनेक वेळेला पत्रकार परिषद घेऊन मी त्याच्यावर आपल्याला हे सांगितलेलं आहे की तीही कामं योग्यरित्या झालेली नाहीत. मी नालेसफाईचं म्हणतोय, मी काही रस्त्यांच्या बाबतीमध्ये बोलतोय, मी विशेषतः डम्पिंग ग्राउंडच्या बाबतीमध्ये पण मी बोलतोय, कारण आरोग्याशी संबंधित असलेल्या गोष्टी आहेत. एक गोष्ट आणखीन महत्वाची आहे की आरोग्यावर या वेळेला भर जरी दिला असला तरी आरोग्य आणि शिक्षण ह्या दोन गोष्टी अशा आहेत की त्या अत्यावश्यक आहेत. दुर्दैवाने मराठी शाळांची अवस्था इतकी वाईट आहे. एक चांगला निर्णय सरकारने घेतला आणि जवळजवळ 10 CBSE याच्या शाळा त्यांनी सुरू केल्या, याबद्दल मी अनेक वेळेला याचं कॉर्पोरेशनचं कौतुक केलेलं आहे आणि ते करायलाच हवं. त्यांची भूमिका 24 शाळा अशा करायच्या आहेत. परंतु त्याबरोबर या मुंबईमधल्या मराठी शाळांची अवस्था इतकी वाईट आहे. इथे 500 कोटी हे दुरुस्तीसाठी. का दुरुस्तीसाठी 500 कोटी पाहिजे? नव्या शाळा बांधा. जवळजवळ या सगळ्या शाळांना 60-60, 70-70 वर्ष, 100-100 वर्ष झाली. 500 कोटी हा मोठा आकडा आहे. याच्यातनं अनेक शाळा उभ्या राहू शकतात, नवीन शाळा उभ्या राहतील ज्या आणखी 5-50 वर्ष टिकतील. परंतु दुरुस्तीसाठी 500 कोटी आणि नवीन शाळा बांधायच्या नाहीत, हे समीकरण काय मला कळलेलं नाही. आणि म्हणून या अर्थसंकल्पाबाबतीमध्ये अधिक विरोधी पक्ष नेते पण समोरच आहेत. त्यांना मी विनंती करेन की याचं बारकावे, कारण ते स्वतः सभागृहामध्ये बोललेले आहेत त्या बाबतीत आणि बोलतील सुद्धा. आता चर्चा तर जी सुरू आहेच माझ्या माहितीप्रमाणे, त्यांना मी विनंती करतो की त्यांनी या बाबतीमध्ये महापालिकेच्या बजेट बाबतीमध्ये माहिती द्यावी. हा एक मुद्दा राहिला, 500 स्क्वेअर फीट पर्यंतचा. बघा कसं आहे की आमची ती मागणी होती पण ती मान्य झाली, आम्ही त्यांचं स्वागत केलं. परंतु आम्ही पूर्वनिश्चित मागितलं होतं, रेट्रोस्पेक्टिव्ह मागितलं होतं. आपल्याला माहिती आहे जेव्हा निर्णय झाला 2019 मध्ये, आपण 2020 पर्यंत पासून द्यावा अशी आमची मागणी होती. ती काही इथे कुठं काही दिसत नाहीये. त्यांनी तो निर्णय घेतलेला एप्रिल पासूनचा, तो 1 एप्रिल 2022 पासूनचा याचा इफेक्ट हा येणार आहे. त्याचं स्वागत केलंच मी, पूर्वलक्षित इथे त्याचा उल्लेख नाही. दुसरं आम्ही आणखीन एक दिलं होतं, कमर्शियल जे आहेत काही गाळे जे कमर्शियल आहेत त्यांच्यासाठी सुद्धा, कारण ओरिजिनल मागणी ही काही कमर्शियल याच्यासाठी सुद्धा होती. यासाठी हे जे याचे गाळे धारक आहेत, राहण्याचे गाळेधारक आहेत त्यांच्यासाठी होती. त्याशिवाय 501 पासून 700 स्क्वेअर फीट पर्यंतचा मध्यमवर्गीय ह्या सगळ्या याच्यामध्ये राहतो, त्याला सुद्धा आम्ही 60% मागितली होती. परंतु त्याच्यात कमी जास्त करून त्यांनी करायला हवी होती अशी मागणी मी केली होती, पत्रही लिहिली होती. याच्यामध्ये त्याचा अजिबात उल्लेख दिसत नाही. उलट
इकडे 500 स्क्वेअर फीट पर्यंतच्यांना हे केलेलं आहे, माफी दिलेली आहे, त्याचं स्वागत केलं. 15% कर वाढ केलेली आहे या याच्यामध्ये या बाकीच्या सगळ्या लोकांना. एक हात दो एक हात नो सारखं हे झालेलं आहे. त्यामुळे माझी नक्कीच विनंती राहील की मुंबई महानगरपालिका ही खूप अतिशय सक्षम, अतिशय स्वतःच्या पायावर उभी असलेली आणि अनेक वर्षापासून त्यांनी एक ठराविक निधी सुद्धा फिक्स्ड डिपॉझिट्सच्या माध्यमातून जो त्या ठिकाणी ठेवलेला आहे, त्याचा उपयोग हा अशा वेळेला शिक्षणासाठी काही विशेष असं काही हे दिसत नाहीये. मी सांगितलं त्याप्रमाणे मराठी शाळा अतिशय वाईट अवस्थेत आहेत. त्याच्यासाठी काहीतरी रोड मॅप असायला पाहिजे. एकाच ह्याच्यामध्ये होणार नाही, ते एका अर्थसंकल्पात होणार नाही, परंतु दिशा नाहीये त्याला. त्याचबरोबर आरोग्यासाठी आपण बघितलं असेल की मुंबई म्हणजे आयलंड सिटीमध्ये फार पूर्वीपासून अतिशय चांगली हॉस्पिटल आहेत. KM असेल, सायन हॉस्पिटल असेल, KM असेल, JJ हॉस्पिटल असेल, नायर हॉस्पिटल असेल, सायन हॉस्पिटल ही मोठी हॉस्पिटल आहेत. त्याच्या तुलनेमध्ये उपनगरामध्ये हॉस्पिटल तेवढीशी नाहीत. एक हॉस्पिटल गोवंडीला तयार झालेलं आहे, ते अजूनही सुरू झालेलं नाही. कोविड काळामध्ये त्याचा वापर फक्त तिथे क्वारंटीन करण्यासाठी काही नागरिकांना, हजारो नागरिकांना करण्यात आलं, परंतु अजून त्याचं लोकार्पण झालेलं नाही. जी गरज आहे, आपल्याला माहित असेल की उपनगरामध्येची लोकसंख्या ही जवळजवळ 1.5 पट आहे आयलंड सिटीच्या पेक्षा. आणि असं असताना आरोग्यासाठी ॲडिक्वेट, ज्याला म्हणतो ना आपण, काय म्हणू त्याला आपण, आवश्यक आणखीन योग्य अशी तरतूद आरोग्यासाठी उपनगरासाठी दिसत नाहीये. ती असायला हवी असं माझं स्वतःचं मत आहे. कोस्टल रोडच्या बाबतीमध्ये 3200 कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे. कोस्टल रोड हा या वर्षीची, मध्यंतरी पैसे काढले होते याच्या राखीव निधीतनं, तो हा वेगळा. यावर्षी 3200 कोटी तरतूद केलेली आहे. कोस्टल रोड व्हायला पाहिजे याबद्दल कुणाच्या मनामध्ये शंका असण्याचं कारण नाही, कारण ती गरज आहे आपली, तुमची आणि आमची. परंतु आरोग्य असेल, शिक्षण असेल, या गोष्टीचं खऱ्या अर्थाने या मूलभूत गरजा ज्या आहेत त्याच्यावर जास्त फोकस असायला पाहिजे असं आमचं सगळ्यांचं मत आहे. त्यासाठी कोस्टल रोड जितका होणं आवश्यक आहे तितकंच उपनगरामध्ये जास्तची हॉस्पिटल होणं आवश्यक आहे. आणि सगळ्यात जास्त महत्वाचं की तिथे स्टाफ असणं महत्वाचं आहे. आपण जर या सगळ्या सरकारी ह्याच्यामध्ये हॉस्पिटलमध्ये जर बघितलं तर ॲडिक्वेट स्टाफ नाहीये, आवश्यक असलेले डॉक्टर नाहीये, दुसरा सपोर्टिव्ह स्टाफ जो असतो, म्हणजे सरकारी हॉस्पिटल्समध्ये जी माहिती आहे ती अशी आहे, महानगरपालिकेच्या हॉस्पिटलमध्ये 11,000 जागा रिक्त आहेत. याचा दुसरा अर्थ असा होतो की एवढ्या जागा कमी आहेत, त्यांना हे कशी देणार, सेवा कशी देणार लोकांना. दररोज आपल्या मुंबईची लोकसंख्या वाढते, परंतु सेवा देणाऱ्यांची संख्या 11,000 कमी होते. त्यामुळे मला असं वाटतं की हा फुगीर अर्थसंकल्प आहे. त्याच्यामधल्या काही गोष्टी अशा जरी मोठ्या फुगलेल्या वाटत असतील तरी मुंबईच्या नागरिकांचे मूलभूत प्रश्न जे आहेत, मग ते स्वच्छतेचे असतील, मग ते शिक्षणाचे असतील, मग ते आरोग्याचे असतील, किंवा तत्सम मुंबईच्या विकासाचे असतील, त्या बाबतीमध्ये थोडीशी आमची निराशा झालेली आहे असं मला या ठिकाणी सांगावंसं वाटेल. मी विरोधी पक्षनेते रविराजांना एकदा त्याच्या शॉर्टमध्ये आपल्याला ते सांगतील. रविराजा यांना मी विनंती करतो. धन्यवाद. आवाज येता? ये माइक उधर से. शॉर्टमध्ये काय होईल, काय झालंय की आम्ही जे म्हणतोय ते नुसते आरोप नसू द्या, कारण विरोधी पक्ष नेते आहेत त्यांना माहिती येते. पण मी मुद्दाम बोलवलंय, त्याचं कारण असं की नुसते आरोप नको, काही त्याच्यातली वस्तुस्थिती आहे. शॉर्टमध्ये जास्त वेळ घेणार नाही मी. जे अध्यक्षने सगळ्या मुद्द्यावर सांगितलेलं आहे. जसा या जे बजेट आहे त्याचे शीर्षक जे मेन हेडलाईन आहे अध्यक्षने दिलेलं आहे,
फुगीर अर्थसंकल्प आणि फुगीर आहे आणि दिशाहीन आहे. मुंबईकरसाठी काही नवीन दिशा या अर्थसंकल्पमध्ये दिसत नाही. जसं सांगितलं गेलं की या अर्थसंकल्पमध्ये 7,000 करोड रुपया त्यांनी जास्त अर्थसंकल्पमध्ये तरतूद केलेला आहे. या अर्थसंकल्पमध्ये एक 2-3 विषय असा आहे की गेल्या वर्षी जे कॅपिटल एक्सपेंडिचर भांडवली खर्च आपल्याला माहिती आहे की मुंबईसाठी सगळे जास्त सेवा देणारे जे आहे रस्ते आहे, नाले आहे, स्कूल्स आहे, त्याला आपण काय बोलतात कॅपिटल एक्सपेंडिचर बोलतात. त्या कॅपिटल एक्सपेंडिचरसाठी गेल्या वर्षी 18,000 कोटी रुपया त्यांनी तरतूद केले होते आणि या वर्षी त्यांनी 4,000 कोटी रुपये 22,000 कोटी रुपये तरतूद केले. त्या 22,000 कोटीमध्ये 18,000 कोटीमध्ये गेल्या वर्षी फक्त 42% खर्च झाले. तो कशासाठी तुम्ही वाढवता? जेव्हा तुमच्या पैसे खर्च होत नाही आहे तुम्ही कशासाठी वाढवता? आता 4,000 कोटी त्यांनी वाढीव केलेला आहे. दुसरं असं आहे की भांडवली खर्च यावर्षी पहिला वेळ असा झालेला आहे की कोस्टल रोडसाठी त्यांनी 3,200 कोटी रुपये त्यांनी फर्स्ट नंबरवर तरतूद केली. आपल्याला माहिती आहे की 100 रुपये जेव्हा आपण खर्च करतात त्यामध्ये 27 रुपये ते कोस्टल रोडसाठी खर्च करणार आणि तुमच्या यामध्ये असं दिसत आहे की बाकीचे जे खर्च आहे दुसरा त्यांनी हेल्थसाठी केलेला आहे. हेल्थसाठी 18 रुपये केलेला आहे, रस्त्यासाठी 16 रुपये केलेला आहे आणि जे पूल आहे त्यासाठी 12 रुपये असा एक आपण एकत्रित दिसत आहे की त्याचे जास्त इम्पॉर्टन्स त्यांनी कोस्टल रोडवर दिलेला आहे. कोस्टल रोडचा आमचा विरोध नाही. कोस्टल रोड व्हायला पाहिजे या मुंबईसाठी गरजेचं आहे. पण तुम्ही त्याला जे तरतूदमध्ये नंबर 1 देतात त्याला एक वेगळा मेसेज जे आहे लोकांकडे जात आहे. तर यासाठी हे जे अर्थसंकल्प आलेला आहे त्यामध्ये असं दिसून येतात की कोस्टल रोडच्या त्याला जास्त प्राथमिकता दिलेला आहे. दुसरा असा आहे की आपण बघा प्रॉपर्टी टॅक्सचे आपल्याला माहीत आहे की अध्यक्षजीने सांगितले होते की कोविड परिस्थिती बघून 2020 पासून 2025 पर्यंत हे जे 500 स्क्वेअर फीटच्या जे आहे प्रॉपर्टी टॅक्स टोटली माफ करायला पाहिजे असा मागणी केली होती. मुख्यमंत्री साहेबांना पत्र दिलेलं आहे. आता असं आहे की त्यांनी फक्त जानेवारी 1 पासून 500 स्क्वेअर फीटच्या जे आहे दर त्यांनी टोटली अबॉलिश केलेला आहे. आता आपल्याला माहित आहे की हे श्रेय फक्त एक पार्टी घेऊ शकत नाही. हे कॅबिनेटमध्ये झालेलं आहे, आपला असेंब्लीमध्ये झालेलं आहे आणि हे महाविकास आघाडीने केलेलं. तुम्ही आता श्रेय घेणार जेव्हा तुमच्या मुख्यमंत्री बनणार तेव्हा तुम्ही श्रेय घ्या, आम्हाला काही प्रॉब्लेम नाही. पण आता महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री आहात तर त्यासाठी हे श्रेय सगळे जे लोक बसलेले आहे आपला महाविकास आघाडीमध्ये त्याला श्रेय मिळणार नाही. आता मला आश्चर्य दुसरं आता वाटला की काल जेव्हा तुम्ही बजेट प्रेझेंट करता कमिशनरने बजेट प्रेझेंट केले त्यांनी या जे 15% करवाढीचा बजेटमध्ये कुठेही दिसले नाही. त्यांनी हाऊसमध्ये सांगितले स्टँडिंग कमिटीमध्ये. आपल्याला माहित आहे की जेव्हा बजेट प्रेझेंट करतात तुम्ही हाऊसमध्ये सांगितलं पाहिजे स्टँडिंग कमिटीमध्ये. त्यांनी काय केले इकडे काही सांगितलं नाही आणि प्रेस कॉन्फरन्समध्ये जाऊन असं सांगितलं आहे की 15% एप्रिल 1 पासून 2022 1 पासून ते 15% प्रॉपर्टी टॅक्सच्या दरवाढी होणार आहे. हे असा वाटत आहे की तुम्ही एक किसामध्ये पैसा काढता आणि दुसऱ्या किसामध्ये तुम्ही पैसा घेता. हे कुठे ना कुठे हे मुंबईकरांच्या हितासाठी नाही असा या निमित्ताने मी सांगितलं. तिसरं असं आहे की आपण आपला मुंबईमध्ये 187 डिस्पेन्सरीज आहे. आता तुम्ही नवीन शिव डिस्पेन्सरी तुम्ही एक नमूद केलेलं आहे. करा ना 100 नवीन शिव डिस्पेन्सरी.
मी एक आपल्याला सांगू इच्छितो की या वर्षाचे अर्थसंकल्पमध्ये 2,700 कोटी फक्त खर्च करण्यासाठी आपण तरतूद केलेला आहे स्वास्थ्यासाठी 2,700 कोटी. आणि दुसरा असा आहे की तुम्ही जसा मी सांगतो 11,000 वेकंट पोस्ट आहे. तुम्हाला एक दुसरा मी आपल्याला सांगू इच्छितो की आपण जे फेरी हॉस्पिटल्स आहेत त्यामध्ये किती बेड्स, किती ICU, किती NICU त्याने प्रायव्हेट प्लेयरला दिलेलं आहे. किती आहे बाबा हॉस्पिटलमध्ये जा तुम्ही बघा, VN देसाईमध्ये बघा, असा काही हॉस्पिटलमध्ये आहे, अस्पतालमध्ये, रुग्णालयामध्ये त्याने दिलेलं आहे. पण कुठे ना कुठे एक असं दिसत आहे की जे महानगरपालिकाचं बंधनकारक कर्तव्य काय, लोकांना मुफ्त स्वास्थ्य द्यायला पाहिजे असं बंधनकारक ऍक्टमध्ये प्रावधान आहे. एज्युकेशन अँड हेल्थ असं लिहिलेलं आहे. पण तुम्ही हेल्थ कुठे ना कुठे असं दिसत आहे की 11,000 जे लोक तुमचे रिक्त पद आहे आणि तुम्ही एक प्रायव्हेटमध्ये लोकांना देत आहे. आणि कुठे ना कुठे हे जे दिशा आहे तुम्ही खाजगीकरणमध्ये जातात त्या एकंदरीत यामध्ये मला दिसत आहे. आणि हे मी जे बोलतात एक कुठे तुम्ही बघा आहे त्यांनी दिलेलं आहे प्रायव्हेटमध्ये, प्रायव्हेट संस्थांना दिलं ते हे करण्यासाठी. हे जे सगळे जे आता बजेट जे काल कमिशनरने प्रेझेंट केलेलं आहे फक्त हे बजेट लोकांना स्वप्न दाखवणारे बजेट आहे. मी सांगितलेलं आहे की मुंगेरी लाल के हसीन सपने वो दिखाने का काम करते हैं. आणि दुसरा असा आहे की महत्त्व वारंवार आमचे अध्यक्षने सांगितलं आहे की मलनिसर्गाचं आपल्याला माहीत आहे की काही दिवस पूर्वी सुप्रीम कोर्टने महानगरपालिकाला असा फटकारलेला आहे की त्यांनी सांगितलं आहे की नेक्स्ट जे हिअरिंगमध्ये कमिशनर तिकडे राहायला पाहिजे. कमिशनर तिकडे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये ते जजच्या समोर यायला पाहिजे असं सांगितलं गेलं. कशासाठी? 4 वर्ष झालेलं आहे. 4 वर्षामध्ये अध्यक्षजी असं आहे की पेनल्टी लागते. पेनल्टी लावलेला आहे. तुम्ही जे STP तुम्हाला जे करायला पाहिजे STP पूर्ण जगात लंडन तुम्ही कोणत्याही शहरामध्ये तुम्ही जाणार ते STP आहे तिकडे. बट मुंबई एक आंतरराष्ट्रीय शहर आहे. ज्या मुंबईचे बजेट एक 50,000 आता 46,000 कोटी रुपये आहे आणि तुमच्या ठेवी किती आहे 85,000 कोटी रुपये ठेवी बँकात आहे. तो तुम्ही STP करू शकत नाही. आज STP असा झालेला आहे की या 5 वर्षामध्ये 3 वेळ त्यांनी टेंडर काढलेलं. पहिल्यामध्ये तुमच्या 8,000 मध्ये होते, नंतर 14,000 झाला, आता 18,000 कोटी. तुम्ही हे वाढता आणि तुम्ही एक निर्णय घेऊ शकत नाही. मुंबईच्या हितासाठी एक एन्व्हायरमेंटल यासाठी कुठे ना कुठे आपण बघा आपला मंत्री महोदय आदरणीय आदित्य ठाकरे साहेब एन्व्हायरमेंटसाठी किती धावतात, किती बोलतात. पण या STP संदर्भात ते एक निर्णय घ्यायला पाहिजे. कशासाठी ते निर्णय नाही घेतात? आता यामध्ये मुंबईचे स्वास्थ्यासाठी STP लवकर व्हायला पाहिजे असा माझा मागणी आहे. आणि या बजेट जे आहे या बजेटमध्ये एक नवीन जसं आपण माहीत आहे की हॉटेल्समध्ये आपण कचरा वर्गीकरण करतात त्याला विल्हेवाट करणार आहे त्यासाठी शुल्क ठेवलेलं आहे. अरे कशासाठी? ते चांगलं काम करतात तुम्ही त्याला शुल्क ठेवणार, शुल्क लागणार. उद्या काय होणार? जे तुम्ही शुल्क लावलेलं आहे त्या शुल्क कोणाकडे येणार? ते जे रोज हॉटेलमध्ये जातात एक चाय पियाला, इडली खायला, एक बटाटा वड़ा, उनके ऊपर आएगा. तो ये जो है मुझे लगता है कि कभी कभी ऐसा इन लोग कर देते हैं जो हमारे पब्लिक और हमारे मुंबईकर के विरुद्ध में है. और मैं समझता हूँ ये बजट जो है ये दिशाहीन बजट है. और जैसा अध्यक्ष जी ने कहा ये हर साल अभी ये 46,000 होगा. अभी नया एक कमिश्नर आएगा वो बोलेगा मैं 50,000 के ऊपर जाऊँ. धन्यवाद. सो आप बताइए. शिवसेना के नेता कह रहे हैं कि विपक्ष का काम होता है सिर्फ आरोप लगाना, वो लगाते हैं तो कोई फर्क नहीं पड़ता. नहीं, उन्हें क्या फर्क पड़ता है उससे अच्छा मुंबई करों के जीवन पे क्या फर्क पड़ रहा है वो मैं बता रहा हूँ. जिसका जिक्र इन्होंने किया STP प्लान, आपने सुना होगा
2-3 बार उसके ऊपर बात हुई और दुर्भाग्य ये है एक समय में 8,000 करोड़ का एसटीपी ये जो है एक प्लांट वो अभी 18,000 हो गया। सोच लीजिएगा अगर उस वक्त ये काम शुरू होता तो शायद पैसे इतने नहीं जाते। तो और वो तो सबसे ज्यादा अहम काम है। जब तक इस शहर का ये जो है सूरज जो है वो अगर ठीक ढंग से उसका ये नहीं होगा तो कैसे चलेगा। आरोग्य हमारा हेल्थ से उसका सवाल जुड़ा हुआ है। तो हम सिर्फ आरोप नहीं कर रहे हैं, हम आंकड़ों के साथ उन्हें बता रहे हैं। हमने कभी कोस्टल रोड को कभी विरोध नहीं किया, होना चाहिए, हमने कब ना कहा। पर उसके साथ कोविड के बाद खास करके हमें ऐसा लगता है कि आरोग्य को खास करके हेल्थ को सबसे ज्यादा अहमियत देनी चाहिए। अब इसमें हमने क्या आरोप किया, हम तो मांग रहे हैं। अच्छा, हमने खत लिख के कहा है, कोई पहली बार ऐसा नहीं किया। जब भी मैंने आपसे मुखातिब हुआ हूं, मैंने जब से आपसे मिला हूं, मैंने मुद्दों को लेके बात की है। तो मेरे ख्याल से वो क्या कहते हैं वो उनकी भूमिका है। पर जैसे हमने कहा आरोग्य को 11,000 ये जो है कर्मचारी नहीं है, कैसे आरोग्य की आप सेवा दे पाओगे। आप 100 ज्यादा आरोग्य केंद्र बना रहे हैं, चलो कोई उसका स्वागत करते, लेकिन पुराने जो हैं ऑलरेडी वो तकरीबन 159 211 और 187 उसमें डॉक्टर नहीं है। डिस्पेंसरीज उसमें प्राथमिक आरोग्य केंद्र जो है उसमें डॉक्टर नहीं है, कहीं में ये नहीं, नर्सेस नहीं है, जो भी उसे सुविधा चाहिए वो नहीं है। 400 करोड़ का प्रावधान किया है। हमारा ये कहना है उसको पुख्ता बनाओ, मजबूत बनाओ, क्योंकि लोगों के जीवन से जुड़ा हुआ ये सवाल है। इसमें हमने आरोप क्या किया, तो ये उनको कहने दो। हम मुंबई करो की समस्या, मुंबई करो के इश्यूज को लेके हम आवाज भी उठाएंगे और जब भी मौका मिलेगा हाउस में उसके ऊपर कुणाजवळ बोलू हे तुम्ही ठरवा। मी सगळं मराठीतच बोलतोय। एक तर तुमची माहिती चुकीची आहे, मला माहित नाही की तुम्हाला ही माहिती कोणी दिली। आम्ही लोकशाहीच्या मार्गातून आम्ही प्रत्येकाची मतं जाणून घेतोय। हे याच्या पूर्वी आपल्याला आठवत असेल एच.के. पाटील गेल्या हप्त्यामध्ये 7-8 दिवसापूर्वी मुंबईत आले होते आणि अशा पद्धतीने आमच्या सगळ्या नेत्यांच्या बैठका झाल्या। त्यामुळे एखाद्याचं मत जाणून घेणं म्हणजे काहीतरी हे करणं असं होत नाही। मी आपल्याला पहिल्या दिवसापासून सांगतोय, आजही आपल्याला मी सांगू इच्छितो की मी ठाम आहे या भूमिकेवर। आम्ही ठाम आहोत की आम्ही सगळ्या जागा लढवणार आहोत आणि ही भूमिका आम्ही ऑफिशियली एच.के. पाटलांनाही कळवलेली आहे आणि आमचं जे याचं दिल्लीचं नेतृत्व आहे त्यांना आम्ही कळवलेलं आहे। त्यांनी त्याच्यावर कॉल घ्यावा, त्यांनी त्यांच्यावर काय जो निर्णय देतील तो आम्हाला बंधनकारक राहील। तुमच्याकडे सांगितली त्यांनी, आपल्याकडे सांगितली त्यांनी। मला असं वाटतं की तुम्ही ही चर्चा सातत्याने वर्षभर करत आहात। निदान वर्षभर मी अध्यक्ष झालं त्यामुळे सांगतोय की ही चर्चा, मी म्हणून म्हटलं आमच्याकडे नुसते आदेश नाही चालत, आमच्याकडे लोकशाही आहे। प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे। कारण जसं आपण म्हणताय की असा एक सूर होता, दुसरा सूर सुद्धा होता, स्ट्रॉंग होता की आपल्याला आघाडी नको करायला, हाही सूर होता। त्याची सगळी नोंद मी केलेली आहे, त्याचा मी रिपोर्ट बनवतो आणि तो मी आमच्या नेत्यांकडे पाठवणार। नाही, असं आहे की मी या बाबतीमध्ये काही वक्तव्य करणं अध्यक्ष म्हणून योग्य राहणार नाही, कारण मला एक समतोल भूमिका घेऊन मला माझ्या नेतृत्वाला सांगायचं। त्यामुळे माझी आपल्याला विनंती राहील, कृपया हे वैयक्तिक प्रश्न जर असतील तर मला त्याच्यावर काही भाष्य करता येणार नाही। मी उघड बोलणारा आहे
तरी जरी असलं तरी सुद्धा माझ्यावर जबाबदारी आहे, चरण सापरांवर जबाबदारी आहे. त्यामुळे आम्ही या बाबतीमध्ये उघड या वैयक्तिक गोष्टी आमच्याकडे झाल्या ना. आजकाल जवळजवळ किती 22 हे होते नगरसेवक आमचे इथे उपस्थित. त्यामुळे त्यांच्या बाबतीमध्ये जे काय मला सांगायचं ते मी आमच्या नेतृत्वाला सांगितलं. तुम्ही आपसात ठरवा. दोघे डिसाईड करा. रवी राजाने सांगितलं होतं की विभाग रचना वॉर्ड रचना आपली झाली पाहिजे, ही काँग्रेसची मागणी तिथे मान्य केली आणि त्याच वॉर्ड फायदा शिवसेनेला होतोय. त्यामुळे महायुती आपण शिवसेनेबरोबर जावं अशा पद्धतीचं ही काँग्रेसच्या नगरसेवकांची मागणी आहे. हे तुम्ही कुठेतरी लपवताय, अशा पद्धतीचं आता हे दिसून येतंय. मला असं वाटतं की तुम्हाला जे काय म्हणे तुम्ही मोकळे आहात, कारण बाबासाहेब आंबेडकरांची घटना अजूनही आहे आणि आपली मतं मांडायला मोकळे आहात तुम्ही. आणि तुम्ही तर चौथा स्तंभ आहात, त्यामुळे तुम्हाला तर तो अधिकार आहेच. माझा आणि चरण सापरांचा आम्ही दोघे जबाबदार आहोत. आम्हाला ज्या गोष्टी आमच्या समोर येतील त्याचा रिपोर्ट करून आम्ही आमच्या नेत्यांना पाठवणारच आहोत. कोणी आपके दो मंत्री भी गठबंधन के सुझाव दिए थे गठबंधन के साथ जाने का. बिल्कुल नहीं. कोई मुंबई महानगरपालिका लढण्याची तयारी तुमची आहे, पण तुमचेच नगरसेवकाला शिक्षण जायला तयार आहे, अनेक असे केस आहे. मग तुमची जे जाण्याची जी हे आहे ती आहे ते थांबवण्याचा प्रयत्न तुमचा होईल. नाही, मला असं वाटतं की आपण आता ह्या सगळ्या ज्या गोष्टी आपण चर्चा करतोय ह्या फार इमॅच्युअर्ड चर्चा आहे. त्याचं कारणच असं आहे, मी तुम्हाला सांगितलं की आमच्याकडे आमचे जे काही नगरसेवक आहेत त्यांच्या सगळ्यांच्या बैठका झाल्या आणि त्याचं मी अहवाल हा आमच्या नेतृत्वापर्यंत पोहोचवेन असं सांगितलं. त्यामुळे असा काही विषय नाही हे मी तुम्हाला ठामपणे सांगू इच्छितो. आणि मी पहिल्यापासून एक गोष्ट सातत्याने सांगत आलोय, माझी भूमिका मी मांडत आलोय, परंतु माझ्या दिल्लीच्या नेतृत्वाने या सगळ्या गोष्टीचा कॉग्निझन्स घेऊन जो काय निर्णय देतील तो आम्हाला बंधनकारक राहणारच आहे. हे मी पूर्वीही सांगितलंय. नहीं, मेरे ख्याल से एक अलग अलग परिप्रेक्ष्य में हमें देखना चाहिए. गोवा स्टेट है, पिछला जो चुनाव हुआ उसमें जो स्थिति आपने भी देखी और दुर्भाग्य है ये, लोकतंत्र का भी दुर्भाग्य है ये. अगर कोई ताकतवर जिसके पास बहुत पैसे हैं वो पैसे दे के अगर खरीदना चाहता है और कुछ लोग खरीदे जा रहे हैं, तो मेरे ख्याल से ये बिल्कुल सही है कि भाई अगर आप ये कर रहे हो तो आपकी एक ये होनी चाहिए, जिम्मेदारी होनी चाहिए, आपकी लॉयल्टी होनी चाहिए. महानगर पालिका ये स्थानिक लोग ये है, स्वराज्य संस्था है, वहाँ ये सारी बातें मुझे नहीं लगता कि वो बातें सारी मायने रखती. नहीं, मेरे ख्याल से एक बात जाहिर है और स्पष्ट है, ये जो कॉन्स्टिट्यूशनल जो ये है जगह है उसकी अपनी इम्पोर्टेंस है, अहमियत है, और उसके साथ साथ उनकी ड्यूटीज है जो लोकतंत्र को बहुत मजबूत बनाती है. हाउस में पूरी तरह सरकार का अधिकार बनता है, हाउस में कानून बनाने का, कानून में अमेंडमेंट लाने का और सरकार की नीति बनाने का पूरा अधिकार है. जो मैंने शुरुआत में कहा, अभी भी लोग हमारे हिंदुस्तान में डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर का संविधान जीवित है, इसके ऊपर कोई भी नहीं है. दुर्भाग्य से ये मुझे कहना नहीं चाहिए, बट सवाल है तो मैं उसका से जवाब देने की कोशिश कर रहा हूँ. ये जो लोकतंत्र में संवैधानिक पद होते हैं उसके
प्रति एक आदर होना चाहिए। आदर पैदा होने के लिए उनका काम भी उसी तरह होना चाहिए। पिछले 2-3 साल में जिस तरह का काम महाराष्ट्र में हो रहा है, ये आप सारे देख रहे हैं, आपने दिखाया भी है। तो ऐसा तो हमने भी 40 साल निकाले, हम सारे लोग सीनियर हैं, आप लोग भी मीडिया में इतने सालों से काम कर रहे हैं। ऐसा कभी भी नहीं हुआ था। इस देश में जिस तरह का माहौल और जिस तरह के निर्णय जो लिए जा रहे हैं, वो शायद मुझे पता नहीं कि लोकतंत्र को मंजूर है नहीं है, लेकिन इतना जरूर है कि चुन के आए हुए सरकारों के निर्णय अगर गलत है तो उनको बताना चाहिए, अगर सही है तो उनको स्वीकारना चाहिए। ये एक नियम है, वो महाराष्ट्र में नहीं हो रहा। ये मैं खेदपूर्ण ये मेरी टिप्पणी थी। बिल्कुल जल्दी। अभी आप प्रोसेस तो शुरू हुई है, आपने भी देखा और मैंने आपको कहा भी है कि अब चूंकि 236 हुए हैं, उसकी अभी प्रोसेस शुरू है। कल हमारी एक इम्पोर्टेंट मीटिंग बैठी थी उसका पूरा अध्ययन करने के लिए, और मैंने कहा है कि इलेक्शन के पहले राहुल गांधी बिल्कुल मुंबई में आएंगे और शिवाजी पार्क में आएंगे। मेरे ख्याल से एक बात ऐसा है कि डोर टू डोर कैंपेन करने के लिए हम सारे बैठे हैं ना। राहुल गांधी डोर टू डोर क्यों जाए? हम सारे, मैं अगर अध्यक्ष हूँ, ये अगर कार्याध्यक्ष है, ये सारे जिम्मेदार लोग हैं, ये खुद 5 बार 6 बार चुन के आए हुए हैं, तो आप चिंता न करें, हम डोर टू डोर हमारे लोग जाएंगे, बताया जाएगा। मराठीमध्ये डोर टू डोर तू प्रश्न विचार ना मराठीत। राहुल गांधी मुंबईमध्ये येतील, गोव्यामध्ये त्यांची रॅलीच्या बाबतीमध्ये आता जो काय प्रश्न होता, एक गोष्ट आपल्याला सगळ्यांना माहित असेल की कोविड हा ओमायक्रॉन खास करून जो हा तिसरा व्हेरियंट आहे, हा तितकासा घातक जरी नसला तरी त्याचा प्रसार फार मोठ्या प्रमाणात होतो आणि म्हणूनच राहुल गांधींची शिवाजी पार्कची रॅली पुढे गेली, हे मी तुम्हाला सांगितलं होतं। आम्ही त्या दिवसाची वाट पाहतोय की आपल्या मुंबईला इलेक्शन असल्यामुळे मुंबईचं म्हणतोय, आपल्या राज्यातनं आणि देशातनं सुद्धा हा व्हेरियंट निघून गेला पाहिजे, या दृष्टीने आपल्याला प्रयत्न करायला पाहिजे, प्रयत्न होतात। आपल्याला हे आठवत असेल, राहुल गांधीजीने यूपीमध्ये ठरलेल्या त्यांच्या रॅली नाही केल्या, प्रियांका गांधीने ठरलेल्या रॅलीज नाही केल्या, किंबहुना या देशामधली पहिली याची रॅली डिजिटल रॅली ही प्रियांका गांधींनी घेतलीने आपल्या माहितीकरता सांगतो, हे आकडे पत्रकारांचे आहेत, माझे नाही, जवळजवळ 57,000 लोकांनी त्या रॅलीमध्ये भाग घेतला होता आणि दिल्लीमधून स्वतः प्रियांका गांधींनी संबोधित केलं होतं। याचं कारणच मुळात असं की आपल्याला टाळायला पाहिजे। अशाच पद्धतीने बंगालमध्ये सुद्धा राहुल गांधी गेले नाहीत, कारण तिथे देशाचे पंतप्रधान जात होते, म्हणजे दिवसभर रॅली करायचे आणि रात्री येऊन सांगायचे पट्टी बांधून संभालना चाहिए, हे त्यांची वाक्य, माझी नाही। त्यामुळे आम्हाला काळजी आहे देशाच्या नागरिकांची, मुंबईच्या नागरिकांची काळजी आहे, आणि त्या सगळ्या सरकारच्या गाईडलाईन लक्षात ठेवून आम्ही शिवाजी पार्क मध्ये रॅली करू। तुम्हाला बोलून सांगेन मी, तुम्हाला बोलून सांगेन, तुम्हाला सांगितल्याशिवाय मी रॅलीच करणार नाही। मैं क्या करूं वो बताओ। असं आहे की मी तुम्हाला तेव्हाही सांगितलं होतं, आमच्या कार्यकर्त्यांना संबोधित करण्यासाठी आणि आपल्या ह्या कोविडच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाची भूमिका समजवण्यासाठी राहुल गांधी मुंबईमध्ये येतील आणि आम्हाला संबोधित करतील। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।